स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लक्ष्मीडून तर कशात यूट्यूब फॅमिली आहे. तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर पुण्यात इतका पाऊस पडतोय गेल्या 8 दिवसापासून. आत्ता तर खूप जास्त झालं. आता बास, ह्याच्यापुढे जास्त पाणी नको आहे पुण्याला. खूप म्हणजे खूप जास्त पाऊस पडतोय. काय बोलावं आणि काही नाही तेच कळत नाही आहे. कारण घरात बसून बसून पण इतकं जास्त बोर झालेलं आहे आम्हाला. आणि प्लस पावसामुळे बाहेर कामाला जाण्यासाठी पण खूप प्रॉब्लेम होतो आहे. सारखं पाण्यात पाय भिजतो आहे आणि मग पाय दुखा लागल्यात. बरेच जणांना काही ना काही व्हायला लागलं आहे. सकाळ सकाळ पोरांची शाळा असते. बऱ्याच गोष्टी सगळ्या काही थांबलेल्या आहेत आणि पोरांना बाहेर खेळायला मिळत नाही आहे. घरामध्ये पोरं नुसतं टी व्ही मोबाईल इतकंच करतायत. कारण हे पाऊस कधी थांबणार? ह्या पावसामुळे पोरांना बाहेर बिलकुल पण खेळायला मिळत नाही आहे. खूप जास्त आज तर इतकं जास्त इरिटेट झालं मला घरामध्ये, विचारावं नाही. आज माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी आज 1 दिवस घरामध्ये आहे. तर पोरांनी इतकं परेशान केलं दोन्ही पण माझ्या, की मोबाईल पाहिजे नाही तर टी व्ही पाहिजे, टी व्ही नाही तर मोबाईल. त्यांना दुसरं काही करायचंच नाही आहे. तर तुम्हीच सांगा मी काय करू आता? सांगा तुम्हीच. तर काय पोरांना दुसरं काय खेळवावं घरामध्ये ते सुद्धा कळत नाही. कारण घरामध्ये इतकं घर भरून कपडे झाल्यात वाळत घालण्यासाठी. कपडे वाळत घालण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे. तितके जास्त कपडे आणि रोजचे डेली कपडे धुतात. तर डेली कपडे इतके पडतात. घरात 4-4, 5-5 रश्श्या बांधलेल्या आहेत. घर दाखवलं तर तुम्ही काय म्हणताल की हे काय आहे? कारण 1 सेकंडला सुद्धा पाऊस थांबत नाही आहे पुण्यामध्ये. रात्रभर पण तसाच आणि दिवसभर पण तसाच. तर माणसांनी काय करावं हेच कळत नाही आहे मला अजिबात. म्हणा कुठेही जायचं म्हणलं तर तसंच, भाजी आणायला जायचं म्हणलं तर तसंच, राशन आणायला जायचं आहे, काहीतरी दुकानाने आणायला जायचं तर पाऊस तितकाच. म्हणजे मिनिमम 1 तास पडून 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस झाला. आजच्या 8 दिवसापासून पुण्यात कंटिन्युअस पाऊस आहे, कंटिन्युअस. तर काय बोलायचं काहीच समजत नाही आहे. फक्त एवढंच देवाला प्रार्थना करते की बास देवा, आता ह्याच्यापुढे जास्त पाऊस नको पाडूस. एक 8 दिवस सोडून दे, त्याच्यानंतर परत पडायचं असेल तर पड. कारण बऱ्याच लोकांचे नुकसानं पण होत आहेत. नको तिथे जास्त पाणी होतो आहे, हवं तिथे कमी होतो आहे पाणी. त्याच्यामुळे देवाला एवढीच प्रार्थना करते की जेवढा पडलास तेवढा बास आहे. आता ह्याच्यापुढे पडू नकोस, प्लीज थांब. कारण खूप म्हणजे खूप जास्त झालं. बरेच लोक ह्या सीझनमध्ये फिरायला वगैरे जातात इकडे तिकडे, पण पावसामुळे कित्येक ठिकाणी असे ॲक्सिडेंट व्हायला लागलेत. काही ना काही होतो आहे. त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप जास्त एक भीती मनामध्ये निर्माण झालेली आहे की पावसाळा सुरू झाला आहे तर कुठे हिल स्टेशनला जायचं म्हणलं तरी पण मनात भीती येते आहे त्याच्यामुळे. तर खूप जास्त पाऊस झाला. थांब, ह्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडू नको देवा, एवढंच मी सांगेन. त्याच्यापेक्षा जास्त काही नाही बोलणार. तर तुम्ही लोक पण कमेंटमध्ये सांगा मला तुमच्या इथे किती पाऊस पडतो आहे. कारण इकडे तर खूप म्हणजे खूप जास्त पाऊस पडतो आहे. ह्याला काय ऑप्शन आहे की नाही माहिती नाही, बघावं लागेल. आता पोरांना ट्युशनला सोडताना भिजत जायचं, आणायला जाताना भिजत जायचं. खूप म्हणजे खूप जास्त इरिटेट होऊन गेलं आहे पावसामुळे. ठीक आहे, गरजेचं आहे पाऊस, मान्य करते मी की पाऊस पाहिजेच. कारण बऱ्याच ठिकाणी पाणी नाही मिळत आहे लोकांना. पण इतका जास्त पण पाऊस काय कामाचा की जेणेकरून इतका प्रॉब्लेम करतो आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे रस्त्यावर इतके खड्डे झालेले आहेत, रस्त्यावर इतकं पाणी साचलेलं आहे की गाडी नेतानासुद्धा कळत नाही आहे की तिथे पाणी साचलं आहे की खड्डा आहे म्हणून. इतकं जास्त खूप म्हणजे खूप जास्त टेन्शन होतं आहे कधी कधी की काय करावं काही नाही म्हणून. आणि माझे मिस्टर पण बाहेर कामाला चालवा, हळू चालवा, बघून चालवा, खड्डा असेल तर गाडी नका खड्ड्यातून घेऊन जाऊ म्हणून. बऱ्याच गोष्टी मी रोज सांगत असते पोरांना, नवऱ्याला, बरंच. काय करायचं आता? पाऊस तर थांबायचं नाव नाही घेत आहे. तर आता एवढंच सांगू शकते मी, ह्याच्यापेक्षा जास्त काय करू शकते. तर आज पण सुट्टी आहे, बरं नसल्यामुळे मी घरीच थांबलेले आहे. तर आज मला एक 5 मिनटालासुद्धा बाहेर जायचं मला तर नको वाटतं. दिवसभर घरामध्ये एक काय टाईप तसं बसलेली आहे मी. काहीच काम करता येत नाही असं. धुणं पावसात धुवायचे, भांडे पावसात करायचे, ब्रश पावसात. कारण आमचं घराच्या बाहेर सगळं काही आहे तर आम्हाला जाण्यासाठीच पावसामधूनच जावं लागतं पुढे. त्याच्यामुळे
तर कमेंटमध्ये सांगा प्लीज कोणाकोणाकडे किती पाऊस पडतो आहे, आणि प्लीज पावसाला थांबण्यासाठी पण कमेंट करून सांगा मला की आता बास झालं. आणि जास्तीत जास्त लोकांकडे माझा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून पाऊस थांबायला पाहिजे. तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय.